घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री रोखली, एलसीबीची कारवाई, 40 इंजेक्शन बॉटल्स जप्त। कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध इंजेक्शन विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत मेफ्टेरमाइन सल्फेट ह्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रशांत महादेव मोरे वय 35 राहणार मोरेवाडी तालुका करवीर याला ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 40 इंजेक्शन बॉटल्स आणि एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आगामी नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते। त्यानुसार एलसीबी पथकाला सुभाषनगर साई मंदिर परिसरात एक व्यक्ती घातक इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। पथकानं तेथे सापळा रचत संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता डिकीत मेफ्टेरमाइन सल्फेटच्या 40 बॉटल्स आढळल्या। पंचांसमक्ष सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्देमाल जप्त करण्यात आला। संबंधित प्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात BNS कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। सदरची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार शुभम संगपाळ, विशाल चौगुले, लखनसिंह पाटील, विशाल खराडे, वैभव पाटील, संतोष बर्गे, सागर माने, विजय इंगळे, महेश खोत, सागर चौगुले, संदीप पेंद्रे, संजय कुंभार, महेश पाटील, योगेश गोसावी, अरविंद पाटील यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।